धरती, ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। हिंदी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका 1957 ते 1995 पर्यंत करत आपला वेगळा ठसा उमटवणारा नट म्हणजे मनोज कुमार। प्रेमकथा, रहस्यकथांवर असलेल्या चित्रपटातही काम केले असले तरी मनोज कुमारची खरी ओळख दिसते ती भारत कुमार म्हणून। चित्रपट प्रदर्शनाचा मुख्य दिवस शुक्रवार, अशा शुक्रवारच्या सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांनी पडद्यावरचा आपला विराम केला। नमस्कार, मी निष्ठा पडके आपल्या इंद्रधनु या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते मनोज कुमारजी यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे। देशभक्तीपर आधारित चित्रपट काढायचे काम मनोज कुमार यांनी केले आणि त्यांच्या बाकीच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष होत तो फक्त भारत कुमार म्हणून ओळखला जाऊ लागला। पण मनोज कुमारचा अभिनय, दिग्दर्शन आणि कल्पकता याची एक शैली होती। अभिनयात तसा ठोकळा असला तरी दिग्दर्शनात अत्यंत मोकळा आणि कल्पकता होती। त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेले देशभक्तीपर चित्रपट गाजले। कोणतीही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे मनोज कुमारच्या मेरे देश की धरती या गाण्याशिवाय अपूर्ण असल्याचे दिसते। म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांना आकाशवाणीवरून हमखास पहिले देशभक्तीपर गीत जयोस्तुते जयोस्तुते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, मंगेशकर कुटुंबियांचा सामूहिक आविष्काराचे असते आणि नंतर बाहेर कुठेही मनोज कुमारच्या उपकार चित्रपटातील मेरे देश की धरती या महेंद्र कपूर यांच्या काही 7 पट्टीत गायलेल्या गीताशिवाय पूर्ण होत नाही। गेल्या 60-70 वर्षात देशभक्ती गीतात आणि देशभक्ती सामावण्यात सावरकरांची गीते आणि मनोज कुमारच्या चित्रपटातील उपकार या देशावर झाल्याचे दिसून येते। आराम हराम है अशी घोषणा देणाऱ्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले। त्यानंतर त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली। त्यानंतर शास्त्रीजींच्या इच्छेनुसार मनोज कुमारने उपकार हा देशभक्तीपर चित्रपट निर्माण केला। फिल्मफेअरचे 6 पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते। मनोज कुमारला कथा, दिग्दर्शनाचा, प्राणला सहाय्यक अभिनेत्याचा, गुलशन बावरा यांना मेरे देश की धरती या गीतासाठी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता। शेतकरी आणि जवान हे देशासाठी कसा त्याग करत असतात आणि त्यांना आपला देश कसा प्रिय असतो हे दाखवताना या चित्रपटात भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे। एकीकडे सीमेवरच्या शत्रूशी जवान लढत असताना सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना अंतर्गत शत्रूशी कसा सामना करावा लागतो आणि काळे धंदे कसे होत असतात हे या चित्रपटातून अत्यंत मार्मिकपणे दाखवून दिले होते। त्यामुळे देशभक्तीपर चित्रपट बनवणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ही ख्याती या चित्रपटापासून मनोज कुमारच्या बाबतीत पक्की झाली। 53 वर्षापूर्वी पडद्यावर आलेला म्हणजेच 1967चा हा चित्रपट प्रेक्षक आजही तेवढ्याच आनंदाने पाहतात हे वैशिष्ट्य या सिनेमाचे आहे। त्यापूर्वी मनोज कुमारने 1965मध्ये शहीद हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या चरित्रावर चित्रपट काढला होता। यात भगतसिंग यांची भूमिका मनोज कुमारने केली होती। 1965चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शहीदला मिळाला होता। यातही देशभक्तीपर गीते होती। त्यामध्ये ए वतन हमको तेरी कसम या मोहम्मद रफीच्या आवाजातील गाण्याने चांगलेच वातावरण निर्माण केले होते। त्याशिवाय मोरा रंग दे बसंती चोला या मुकेश, लता, महेंद्र कपूर यांच्या गीतानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती।
भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा संघर्ष आणि फाशी या चित्रपटात दाखवली होती. त्यानंतर 40 वर्षांनी भगतसिंग यांच्या जीवनावर 3 चित्रपट आले. पण मनोज कुमारच्या शहीदची लोकप्रियता कुठेच दिसली नाही, कारण देशभक्त मनोज कुमार ही भावना त्याने रुजवली होती. आपल्याकडे स्वातंत्र्य सैनिक, समाज कार्यकर्ते अशी अनेकांची ओळख असते. तशी मनोज कुमारने देशभक्त मनोज कुमार, भारत कुमार अशी ओळख संपूर्ण चित्रपटसृष्टीत निर्माण केली होती. मनोज कुमारने 1970 साली काढलेल्या पूरब और पश्चिम या चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला लावला. स्वातंत्र्यानंतर अनेक भारतीय इंग्लंडमध्ये गेले. आर्थिक कारणाने पैसा कमवण्यासाठी तिथली संस्कृती त्यांनी स्वीकारली. भारतात वाढलेला भारत कुमार मनोज कुमार तिकडे जातो आणि आपली संस्कृती, संस्कार किती उच्च आहेत हे त्याला दिसून येते. काय शिकायचे, काय आदर्श घ्यायचा या पाश्चिमात्यांकडून. परंतु तिथले बिघडलेले भारतीय पाहून त्याला वाईट वाटते. कमी कपड्यातील भारतीय तरुणी, सिगारेट, मद्यपानाची संस्कृती आणि कुठे आपली संस्कृती यावर अत्यंत परखडपणे भाष्य करणारा, चित्रण दाखवणाराच नाही तर अंजन घालणारा हा चित्रपट होता. देशभक्ती फक्त सीमेवरच नाही तर देशात राहूनही करता येते. भ्रष्ट वागणे, भ्रष्टाचार न करणे, शिस्त, स्वच्छतेतूनही आपण आपल्या देशाची भक्ती करू शकतो हा विचार मनोज कुमारनी मांडला. पाश्चिमात्य आणि पौरात्य संस्कृतीतील फरक दाखवून दिला. उच्च नीतिमूल्यांचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा गोडवा या चित्रपटातून त्याने जगभर पोचरवला. या चित्रपटातील महेंद्र कपूरचे भारत का रहने वाला हूँ हे गीतही तुफान गाजले होते. आजही ते राष्ट्रीय सणांना ऐकायला मिळते. विनोद खन्ना, प्राण, सायरा बानू, अशोक कुमार अशा दिग्गज नटांबरोबर हा एक मनोज कुमारचा उत्कृष्ट देशभक्तीचा आविष्कार होता. यातील फोटोग्राफी, कलर कॉम्बिनेशन यातून मनोज कुमारची कल्पकता दिसून येते. स्वप्ननगरी पाश्चिमात्य देशातील चित्रीकरणासाठी वापरलेली फिल्म आणि भारतातील दृश्यांसाठी वापरलेल्या फिल्ममधील फरकातून 2 संस्कृतीतील फरक स्पष्ट होतो. 1974 साली भारत बनून मनोज कुमार पुन्हा एकदा पडद्यावर आला. तो रोटी कपडा और मकान या चित्रपटातून. अत्यंत सुपरहिट अशा या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या डोक्यात झिणझिण्या आणल्या होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून 25 वर्षे झाली होती. या 25 वर्षात आपल्याला काय मिळाले? महागाई, भ्रष्टाचार, काळे धंदे, भूकमारी, महिलांवर अत्याचार, बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नांना हात घालताना सामान्य माणसांची काय अवस्था आहे हे यातून दाखवून दिले. मिळालेली डिग्री नोकरी देऊ शकत नाही. व्यापारी भ्रष्टाचार करत आहेत. दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातून बेरोजगारीचा प्रश्न प्रखरपणे मांडला होता. स्वातंत्र्याच्या 25 वर्षानंतर आम्ही काय कमावले यावर प्रकाश टाकणारा अत्यंत जळजळीत असा हा चित्रपट. यातील महंगाई मार गई हे गाणे अजरामर असे गाणे. मुकेश, लता मंगेशकर, चंचल यांच्या आवाजांनी हे गाणे अत्यंत टिपेला पोहोचते. 8 मिनिटांचे असलेले हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असे आहे. दारिद्र्यावर मनोज कुमारने बोट ठेवलेले दिसून येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्यानंतर सुराज्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश हा चित्रपट देतो. या चित्रपटासाठी मनोज कुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अनेक नामांकनेही या चित्रपटाला मिळाली होती. मैं ना भूलूंगा या गाण्यासाठी संतोष आनंद यांना उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता. तर महेंद्र कपूर यांना और नहीं बस और नहीं, गम के प्याले और नहीं या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटापर्यंत
सलग देशभक्त म्हणून मनोज कुमारची उत्तम प्रतिमा निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक चित्रपटात कामे करत तब्बल 7 वर्षांनी मनोज कुमारने स्वतःची निर्मिती केली. तो चित्रपट म्हणजे सुपरहिट ठरलेला क्रांती. ब्रिटिशांच्या कालावधीतील 19व्या शतकातील 1825 ते 1875 या कालखंडातील कथानक होऊन ब्रिटिशांचे अत्याचार या चित्रपटात दाखवताना मनोज कुमार पुन्हा एकदा भारत कुमार झाला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिलीप कुमारचे चित्रपटसृष्टीत झालेले पुनरागमन. 1970चा काळ राजेश खन्ना, अमिताभ यांच्या अदाकारीचा होता. एकसुरी अभिनयाच्या कृष्ण धवल चित्रपटातील नायकांचा हा ओहोटीचा काळ होता. त्यामुळे दिलीप कुमारला कामेही मिळणे बंद झाली होती. पण क्रांती या चित्रपटातून चरित्र अभिनेता आणि सहनायकाच्या भूमिकेत मनोज कुमारने दिलीप कुमारचे पुनर्वसन केले. त्यानंतर उतार वयातील नायक म्हणून दिलीप कुमारला प्रेक्षकांनी छान स्वीकारले. आपल्याकडे कथेचा नायक, पडद्यावरचा नायक हा तरुण लागतो, पण या चित्रपटातून एक नवा नायक दिलीप कुमारच्या रूपाने मनोज कुमारने दाखवला आणि दिलीप कुमारवर ते मनोज कुमारचे उपकारच ठरले. त्यामुळेच 1980चे दशक पुन्हा दिलीप कुमारला अशाच वयातील नायकातून गाजवता आले. नव्या पिढीलाही दिलीप कुमार आवडू लागला. यामध्ये विधाता, कर्मा, शक्ती, दुनिया, मशाल, सौदागर या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. क्रांती चित्रपट देशभक्तीपर होताच, बिग बजेट आणि मल्टी स्टार कास्ट असा होता. शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, परवीन बाबी, सारिका, मदन पुरी, प्रेम चोप्रा असे दिग्गज या चित्रपटात होते. यातील गाणी, चित्रीकरण आणि सर्वच तांत्रिक बाबींवर मनोज कुमारच्या दिग्दर्शनाची कल्पकता दिसून येत होती. यातही मनोज कुमार भारत म्हणूनच आला होता. मनोज कुमारचा शेवटचा भारत म्हणून पडद्यावर आला तो त्याचीच निर्मिती असलेल्या क्लर्क या चित्रपटातून. सपाटून आपटलेला असा हा चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा चित्रपट म्हणजे सुपरहिट असणार हे गृहीत धरले जात असताना जोरदार आपटी खाल्लेला हा भारत कुमार पुन्हा भारत बनून आला नाही. मनोज कुमार, रेखा, शशी कपूर, अशोक कुमार, अनिता राज, झेबा अशी चांगली कास्ट असूनही चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने आणि देशभक्तीचे डोस ऐकायची तरुणांची मनस्थिती संपुष्टात आल्याने हा चित्रपट पडला. 1981 पर्यंत या देशातील तरुणांमध्ये, प्रेक्षकांमध्ये चित्रपटातून देशभक्ती हा विषय आवडीचा होता. पण स्वातंत्र्यानंतर 40 वर्षांनंतरही बेरोजगारी, गरिबी, महागाई, सामान्यांचे प्रश्न इतके शिगेला पोहोचले होते की पडद्यावर उपदेशाचे डोस घ्यायला कुणी जाईना. आधी आमच्या रोजगाराचे, पोटापाण्याचे काय हा विचार तरुणाईत रुजत होता. त्यामुळे क्लर्क चालला नाही. सरकारी कार्यालयातील एक कारकून भ्रष्ट मार्गाने वागत असताना त्याला उपरती होते आणि देशप्रेमाने हा देश बदलायला जातो. पण हा चित्रपट चालला नाही आणि त्यातला भारत कुमार कोणाला भावलाही नाही. पण भारत कुमार ही देशभक्त अभिनेता, निर्माता ही प्रतिमा मनोज कुमारने अखेरपर्यंत जपली हे नक्की. त्यामुळेच त्याच्या उपकारमधील मेरे देश की धरती या गाण्याशिवाय 26 जानेवारी 15 ऑगस्टचा आनंद पूर्ण होत नाही. हे त्याचे उपकारच मानायला हवे. मनोज कुमारने 40 वर्षात 51 चित्रपट केले. यामध्ये स्वतःच्या निर्मितीबरोबरच अन्य निर्मात्यांकडेही त्यांनी कामे केली. राज कपूर, दिलीप कुमार, अशोक कुमार, राजेंद्र कुमार, राज कपूर यांच्याबरोबरच शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरही त्याने काम केले. आघाडीच्या अभिनेत्री त्याला नायिका म्हणून मिळाल्या. वहिदा रेहमान, माला सिन्हा, मुमताज, हेमा मालिनी, झीनत अमान,
मौसमी चटर्जी या नायिकांबरोबरचे त्याचे चित्रपट गाजलेही. त्यांच्या बहुतेक चित्रपटात 2 नायिका आहेत. त्यातील एक मरते आणि दुसरीशी लग्न होते. देशभक्तीपर चित्रपटातही ही परंपरा त्यांनी राखली होती. रोटी कपडामध्ये झीनत आणि मौसमी चटर्जी, तर क्रांतीमध्ये परवीन बाबी आणि हेमा मालिनी या 2 नायिका त्याने दाखवल्या आहेत. शिर्डी के साईबाबा. देशभक्ती करता करता मनोज कुमारने संपूर्ण देशात भक्तिभावही रुजवला. 1975 पर्यंत शिर्डी हे फारसे फेमस नव्हते, पण मनोज कुमारने शिर्डी के साईबाबा हा चित्रपट बनवला आणि या देवस्थानची ख्याती जगभर पसरवली. हा चित्रपट सुपरहिट ठरलाच, पण या चित्रपटामुळे शिर्डी देवस्थान हे कायमचे यशाच्या शिखरावर गेले. या चित्रपटातून सुधीर दळवी या मराठी अभिनेत्याला साईबाबा म्हणून त्यांनी समोर आणले आणि लोक सुधीर दळवींमध्येच बाबा पाहू लागले. राजेंद्र कुमार, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हाविषयी मराठीतील उषा चव्हाण आणि सचिन यांनीही यात काम केले होते. सुपरहिट गाणी आणि बाबांचे चमत्कारपूर्ण कथानक याने हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगी, मैं ना भूलूंगा